नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येतात किंवा अशा काही व्यक्तींच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती होते ना, की त्यांचं कार्य बघितल्यानंतर मनात एक विचार येतो की एका चांगल्या विचारातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून फार मोठा बदल घडवता येतो. हा विचार तुम्हाला सांगण्याचं कारण असं की नुकतीच इंटरनेटवर एक ध्वनिचित्रफीत बघायला मिळाली आणि या ध्वनिचित्रफितीतून एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक कार्याची ओळख झाली. भारताच्या रुबल नागी यांना अतिशय प्रतिष्ठेचा सन्मानाचा समजला जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड हा 2026 म्हणजे आत्ता प्रदान करण्यात आला. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास आणि कलेच्या माध्यमातून शिक्षणाची नवी वाट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आज जगभर पोचलाय. आणि नुसता पोचला नाहीये, तर संपूर्ण जगानं त्यांच्या या सुंदर प्रयत्नांची दखलसुद्धा घेतली आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलाय. रुबल नागी ह्या मूळच्या कलाकार आहेत बरं का, म्हणजे रंग, चित्र, सर्जनशीलता याच्याशी अगदी त्यांचं जवळचं नातं आहे. पण त्यांच्या कलेला समाजासाठी काहीतरी करण्याची दिशा मिळाली ती एका संवेदनशील अनुभवातून. आणि तो अनुभव असा होता की जवळजवळ 27 वर्षांपूर्वी त्यांनी एक कला कार्यशाळा घेतली होती आणि या कला कार्यशाळेदरम्यान जी काही शिक्षणापासून वंचित मुलं आहेत, स्लम एरियामधली मुलं आहेत, त्यांची भेट झाली. शिक्षणाच्या संधीपासून दूर असलेल्या त्या मुलांचं वास्तव रुबल यांनी अगदी जवळनं बघितलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की या मुलांना शाळा, पुस्तकं, शिकण्याच्या संधी या काही सहज उपलब्ध नाही आहेत. आणि या अनुभवानं संवेदनशील रुबल ह्या अगदी अस्वस्थ झाल्या. त्यांच्या मनात सतत एक विचार सुरू झाला की या मुलांपर्यंत आपण शिक्षण पोहोचवायला हवं. जर ही मुलं शिक्षण घेण्यासाठी कुठे जाऊ शकत नसतील तर या शिक्षणालाच आपण मुलांपर्यंत घेऊन जाऊ शकतो का, हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या विचाराला कृतीची जोड देण्याचं त्यांनी ठरवलं. आणि मग काय सुरू झाला त्यांचा हा आगळावेगळा प्रवास. रुबल नागी यांनी शहरातल्या झोपडपट्टी परिसरात आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी कामाला सुरुवात केली. ज्या मुलांना आर्थिक परिस्थिती, सामाजिक अडचणी आणि इतर काही कारणामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणं कठीण जात होतं, त्या मुलांपर्यंत आनंददायी पद्धतीनं शिक्षण पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे करत असताना त्यांना एक गोष्ट अगदी प्रकर्षानं जाणवली की ती गोष्ट म्हणजे मुलांमध्ये खरं तर शिकण्याची इच्छा असते, गरज असते ती फक्त योग्य संधीची आणि त्यांना प्रेमानं मार्गदर्शन करण्याची. त्यांनी एक फार अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली. ज्या भिंती अनेकदा दुर्लक्षित असतात त्याच भिंतींवर त्यांनी रंगांच्या माध्यमातून ज्ञान देणारी चित्र चितारली. अक्षर, अंक, विज्ञान, पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक मूल्य यांची ओळख करून देणारी चित्र त्यांनी भिंतीवर चितारली. आणि या शिकवणाऱ्या भिंती मुलांसाठी खुल्या वर्गखोल्या झाल्या. रुबल नागी आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अशी शैक्षणिक केंद्र उभारली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिकण्याची सुरक्षित जागा, एक चांगलं वातावरण आणि पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळावा यासाठी त्यांनी सातत्यानं काम केलं. त्यांचा विचार खूप साधा पण खूप प्रभावी असा होता आणि तो विचार होता शिक्षण हे प्रत्येक मुलापर्यंत पोचलंच पाहिजे आणि प्रत्येक मुलाला आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळालीच पाहिजे. श्रोते हो, त्यांनी फक्त मुलांना शिकवलं नाही तर त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. शिक्षण म्हणजे फक्त काही पुस्तकं आणि परीक्षा नाही, तर स्वतःला ओळखण्याची आणि आयुष्य घडवण्याची ती एक फार सुंदर प्रक्रिया आहे. आणि हाच विचार त्यांनी त्यांच्या कृतीतनं दाखवून दिला. त्यांच्या याच कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आणि 2026 म्हणजे याच वर्षी रुबल नागी यांना ग्लोबल टीचर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं.
हा पुरस्कार त्यांना संयुक्त अरब अमिरातीतल्या दुबई इथं झालेल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये प्रदान करण्यात आला. जगभरातनं हजारो नामांकनांमधनं रुबल नागी यांची निवड करण्यात आली. वंचित मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली करणं, कलेच्या माध्यमातून शिकवण्याची नवी पद्धत विकसित करणं आणि समाजातल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचणं, या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळं त्यांना हा जागतिक सन्मान प्रदान करण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार स्वीकारताना रुबल नागी यांनी एक फार महत्त्वाचा संदेश दिला. तो संदेश असा होता की एका शिक्षकाची भूमिका फक्त वर्गात शिकवण्यापुरती मर्यादित नसते, तर शिक्षक मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकतो आणि त्यांच्या स्वप्नांना नवी उंची देऊच शकतो. श्रोते हो, रुबल नागी यांचा हा आत्तापर्यंतचा प्रवास आणि त्यांचं हे कार्य आपल्याला हाच संदेश देतो की बदल घडवण्यासाठी नेहमी मोठ्या साधनांची गरज नसते. गरज असते ती एका संवेदनशील मनाची, एका सकारात्मक विचाराची आणि त्या विचाराला कृतीची जोड देण्याची. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात स्वतःपासून करण्याची. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.